ठिकाणी आपण बघतोय की समस्त महिला वर्गाची एकच मागणी आहे की आम्हाला आमची जयंती जी आहे ती 3 दिवस आम्ही साजरी करतो। आपण आपल्यासोबत काही या ठिकाणी नागरिक जोडले। तर काय नेमकं प्रकरण आहे, काय नेमकी मागणी आहे? मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त आहे, आज आंबेडकरांची जयंती आहे। त्याचं कारण आहे आमचा वरीला सिनियर आहे ना, तो एकतर मूर्ख आहे की त्याचा मूर्खाची भूमिका घेतोय। त्याचं नाव पाटील आहे। हां, आणि काय झालेलं आहे की बाबासाहेब आंबेडकर जिवंत असल्यापासून इथे जयंती साजरी होते, नेहमी होते। आता जो कायदा आलेला आहे नॉईज ॲक्ट 2000ला आलेला आहे, 2000 कायद्याच्या अगोदर पण जयंती साजरी होती, त्यावेळेला पण रेडिओ लागायचे, स्पीकर लागायचे। आत्ता जे कालच्या नोटीस निघालेल्या सर्व स्पीकरवाल्यांना तर नॉईज ॲक्ट 2000 प्रमाणे नोटीस काढलेले आहेत आणि त्या नॉईज ॲक्टमध्ये त्यांनी मेन्शन केलेलं आहे की किती डेसिबलपर्यंत तुम्ही लावू शकता। परंतु या पोलीस यंत्रणेकडे वरीच्या कुठल्याही डेसिबल तपासण्याचं यंत्र नाही आहे। हां, तरी पण काल 13 तारखेला काल नॉईज चेक करायच्या अगोदर पहिलं गाणं तरी लागलं पाहिजे। गाणं न लागता काल त्यांनी सगळ्या मशीन उचलल्या। बाबा ते गुन्हा होऊ दे, तरी गुन्हा व्हायच्या अगोदर तो मशीन जप्त करतो। त्यामुळे हा सिनियर जो आहे ह्याला पहिल्यांदा तिथून हटवलं पाहिजे, त्याच्या गुन्हे दाखल केले पाहिजेत, ही आमची पहिली मागणी केली पाहिजे। हां, ऐकून घ्या, ही पहिली त्याच्यावरती मागणी केली पाहिजे। दुसरी गोष्ट काय माहिती आहे का, हा जो नॉईज ॲक्ट आहे ना 2000चा, त्याच्यामध्ये आत्ताच्या कोट केलेला आहे एन्व्हायरमेंट प्रोटेक्शन ॲक्ट 86 आणि नॉईज ॲक्ट 2000, त्याच्यामध्ये मेन्शन केलेलं आहे की हे हॉस्पिटल आहे, शाळा आहे, ह्याच्यापासून 100 मीटर अंतरावरती सायलेन्स झोन येतो। या सायलेन्स झोनमध्ये 3 दिवसापूर्वी अंबानीचा प्रोग्राम झाला। त्या अंबानीच्या प्रोग्रामला सायलेन्स झोनमध्येचा प्रोग्राम झाला, तरी पण तिथे त्याला काही आडकाठी नाही केली। तर आमची सरळ मागणी आहे पोलीस सायलेन्स झोनमध्ये अंबानीचा कार्यक्रम झाला 3 दिवसापूर्वी आणि डीजे वगैरे झालं। हां, आणि तो कार्यक्रम झाला, त्याला ह्याच पोलिसांनी परवानगी दिली, हेच पोलीस स्टेशन, हाच सिनियर याने परवानगी दिली। तर आमची सरळ मागणी आहे अंबानीने तुम्हाला जेवढे पैसे दिलेत त्याच्यापेक्षा 1 रुपया जास्त देतो, परवानगी द्या आम्हाला परवानगी दे, कळलं काय? कारण काय माहिती आहे का, तुला जर अंबानी विकत घेऊ शकतो तर आम्ही पण तुला विकत घेऊ शकतो। हां, ही आमची मागणी आहे। आणि ऐकून घे, हे लाईट बीट आमची मागणी नाही, तो आमचा हक्क आहे। असो नसो आम्ही स्पीकर लावणार, कळलं काय? ती जयंती आम्ही करणार। परवानगीचं आम्हाला काय माहिती नाही, पण तुम्ही जर बोलताय पैसे घेऊन घ्यायचं आहे, आम्ही पैसे द्यायला तयार आहे, अंबानीपेक्षा 1 रुपया जास्त द्यायला तयार आहे। आपल्यासोबत काही अनेक महिला वर्ग देखील जोडला गेलेला आहे। आमच्या वडिलांची 3 दिवस जयंती झालीच पाहिजे। आमचा जन्म झाल्यापासून आम्ही जयंती बघतोय, 3 दिवस आमच्या बाबाची जयंती झाली पाहिजे आणि सगळ्यांचा अधिकार आहे। पोलिसांना हटवा, म्हणजे जो सिनियर आम्ही तर बोलतो, आमचा दिशा नाही। कार्यक्रम झाला, समोरच हॉस्पिटल आहे, 1 मिनिट, समोरच हॉस्पिटल आहे, समोरच शाळा आहे, तेव्हा जी आतिषबाजी झाली, तेव्हा जे लेझर लाईट फिरले, तेव्हा त्या हिरानंदानी टॉवरला त्रास नाही झाला का? हे आम्हाला कारण काय सांगतात माहितीये का? हिरानंदानीनी तुमची कंप्लेंट केली आहे। कोण तो? ते हे जे टॉवर दिसतंय ते, मग त्याच्या टॉवर मध्ये एवढे आमचे लेझर लाईट जातात, एवढे असे जातात का? मग तेव्हा त्रास नाही झाला का जांभोरीमध्ये जो कार्यक्रम होता तेव्हा? आणि मागच्या काही 15 दिवसापूर्वीच बऱ्याच अशा जयंत्या आणि बऱ्याच अशा गोष्टी झालेल्या आहेत, तेव्हा आठवडाभर स्पीकर चालू होते।